लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। जागांच्या रस्सीखेचांवरून महायुतीत देखील आता कुठेतरी अंतर्गत वाद हे पाहायला मिळत आहेत। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट जी आहेत। सर, काय सांगाल लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात? अद्याप महायुतीकडनं जागांचा तिढा हा सुटलेला नाहीये, कुठे जागांची रस्सीखेच ही पाहायला मिळते महायुतीत देखील। नाही, महायुतीमध्ये एक दोन जागेवर अनेक जण म्हणजे राष्ट्रवादी काही जागेवर आग्रही होती, काही जागेवर शिवसेना होती, काही जागेवर बीजेपी होती। पण त्याचा तिढा काल रात्री जर तुम्ही पाहिलं तर रात्र 3-4 वाजेपर्यंत ती बैठक चालली आणि त्या बैठकीमध्ये या सर्व गोष्टीचा निपटारा झालेला आहे। म्हणून आता वाद राहिलेला नाही। आता यादी जाहीर करणं हाच एकमेव प्रोग्राम राहिलेला आहे आणि मला वाटतं आज मुख्यमंत्री त्या नावाची घोषणासुद्धा करणार आहेत। शिरसाट, पण अनेक अशा जागा आहेत जो शिवसेनेचा पहिला बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, म्हणजे अमरावती असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, संभाजीनगर असेल, अशा अनेक जागांवरती भाजपने देखील क्लेम केलेला आहे। त्या ठिकाणी भाजपने नेते हे कामाला देखील लागलेले आहेत। याचवरून कुठेतरी शिवसेनेत अंतर्गत दबक्या आवाजात चर्चा आहेत की आमदार आणि खासदार नाराज असल्याची। नाही, काही कार्यकर्ते ती जागा आम्हाला मिळावी म्हणून पक्षाकडे आग्रह करत असतात। संभाजीनगरसाठी आग्रह झाला होता, अमरावतीसाठी आग्रह झाला, अनेक जागांसाठी आग्रह झाला, परंतु त्या जागा ज्या शिवसेनेच्या त्या मुळात शिवसेनेकडे राहतील, त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस झालेले नाही। नाशिकच्या जागेवर तुम्ही पाहत असाल इतका वाद सुरू झालेला होता, तीही जागा माझ्या माहितीप्रमाणे आता शिवसेनेकडेच राहणार आहे। मतलब यावरूनच संजय राऊतांनी टीका केलेली आहे। ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकलेला आहे त्यांना भाजपकडे जागा मानण्याचा कुठचा हक्कच राहिलेला नाही, ज्यांनी स्वतःचं इमान विकलंय इथपर्यंत ते म्हटलेले आहेत। संजय राऊत काय बोलतो ह्याला आम्ही लक्ष देत नाही। तो मूर्ख माणूस आहे। त्या आघाडीचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष द्या ना। यांना जी काय वाकून पाहायची सवय लागली नाही, मी वारंवार म्हणतो हे वाकून पाहण्याची सवय यांनी बंद केली पाहिजे। पक्षाची काय वातात चालली, पक्ष कुठं चालला आहे, तुम्हाला लोक किती शिव्या देत आहेत, तुमच्याबद्दल लोक काय बोलत आहेत, याच्याकडे लक्ष द्या ना। आमच्या महायुतीमध्ये आम्ही काय करतो हे आमचा विषय आणि आमचा कार्यकर्ता असेल किंवा आम्ही असू किंवा आमचा नेता असेल यासाठी खंबीर आहेत ना। तुम्ही आमची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा। आमची जर एवढी चिंता असेल ना तर तुम्ही आमच्याकडे या ना, मग आम्हाला सांगायला या थोडंसं। ते असंही म्हणतायत की गुलामांना आवाज उठवण्याचा कुठचाही अधिकार नसतो, त्यामुळे त्यांनी आता जागांसाठी भांडण करू नये असं म्हणतायत ते। अहो, हेच स्वतः गुलाम आहेत, हे स्वतः दलाल आहेत। यांचं देवस्थान कुठं आहे? सिल्वर ओक आहे। हे लपलेलं आहे का? तुम्हाला माहीत नाही का हे सिल्वर ओकचे गुलाम आहेत म्हणून? हे पगार घेतात उबाटा गटाचे उद्धव ठाकरेंकडून आणि चाकरी कुणाची करतात? ते शरद पवारची। स्वाभिमानी लोक आवाज उठवू शकतात, हे लोक स्वाभिमान नाही आहेत म्हणतात। पण ह्याला स्वाभिमान आहे का? हा स्वाभिमानी आहे का? हा पेड वर्कर हा कुणाचा स्वाभिमानी होऊ शकतो? स्वाभिमान असू शकतो का त्याच्याकडे? हा पेड वर्कर आहे। याला पोपटाला जेवढं सांगितलं बोलायला तेवढंच हा बोलत असतो आणि म्हणून याच्यावर आम्ही लक्ष देत नाही। आमच्या युती मजबूत आहे। आता त्यांच्या किती जागा येतील ते तुम्हाला काही दिवसातच कळून येईल। आपल्या पक्षातले अनेक नेते म्हणतात की आम्ही सर्व निर्णय हे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत। मात्र असं असताना बुलढाण्यात कुठली जागा अजून जाहीर झालेली नाही। त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरून टाकलेला आहे, पक्षाच्या एबी फॉर्मचाही वाट पाहिलेली नाही आहे। चला, अशी बी चर्चा होत असतात ना, म्हणून याचे काही सिरियस घेऊ नका। संजय गायकवाडला समजवण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अरविंद रावराणेसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।